नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. देवातिदेव महादेव भगवान शंकर हे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहेत. त्यांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक भक्त विविध प्रकारच्या पूजा अर्चना आणि अभिषेक करतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा विधी तो म्हणजे रुद्राभिषेक. अनेकदा रुद्राभिषेक मंदिरात जाऊन करण्याची प्रथा आहे, पण काही सोप्या पद्धतीने तो आपण आपल्या घरीसुद्धा करू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण रुद्राभिषेक म्हणजे काय, तो कसा केला जातो याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये रुद्राभिषेक म्हणजे काय, रुद्राभिषेक का केला जातो, रुद्राभिषेकासाठी आवश्यक साहित्य कोणतं आहे, अभिषेक करताना पठण करायचे मंत्र ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम जाणून घेऊया रुद्राभिषेक म्हणजे काय. रुद्राभिषेक म्हणजे भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केला जाणारा एक महत्त्वपूर्ण वैदिक पूजाविधी आहे. रुद्र म्हणजे भगवान शिवांचं एक उग्र रूप आणि अभिषेक म्हणजे पवित्र जल किंवा इतर पदार्थांनी देवतेला स्नान घालणं. म्हणून रुद्राभिषेक म्हणजे भगवान रुद्र शिव यांना विविध पवित्र द्रव्यांनी अभिषेक करून त्यांची आराधना करणं होय. या विधीमध्ये शिवलिंगावर विविध पदार्थांनी अभिषेक केला जातो आणि रुद्रसूक्त किंवा रुद्रमंत्र याचं पठण केलं जातं. रुद्राभिषेकामध्ये खालील पदार्थांचा वापर केला जातो. नंबर 1, पवित्र जल, गंगाजल किंवा इतर शुद्ध पाण्याचा वापर केला जातो. दूध. नंबर 2, दूध आरोग्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी दुधाचा अभिषेक करतात. नंबर 3, दही शक्ती आणि संपत्तीसाठी दह्याचा अभिषेक केला जातो. नंबर 4, तूप. तूप हे तेज आणि उत्तम आरोग्यासाठी तुपाचा अभिषेक महत्त्वाचा आहे. नंबर 5, मध वाणी व मधुर होण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी मध वापरतात. नंबर 6, साखर सुख आणि समृद्धीसाठी साखरेचा अभिषेक करतात. आणि नंबर 7, पंचामृत. दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण या पंचामृताचा ही अभिषेक केला जातो. तसंच विविध फळांच्या रसांचा देखील अभिषेक केला जातो. सुगंधित पाणी, गंधोदक ज्याला म्हणतो आपण, मनशांती आणि सकारात्मकतेसाठी याचा वापर केला जातो. सुगंधित पाण्यासाठी तुम्ही कापूर पावडर, गुलाबजल, फुलांच्या पाकळ्या याचा देखील वापर करू शकता. त्यानंतर येतो तो म्हणजे भस्म. पापांपासून मुक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी भस्माचा अभिषेक करतात. आता अभिषेक करताना रुद्रसूक्ताचं मंत्र किंवा ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केला जातो. आता जाणून घेऊया रुद्राभिषेक का केला जातो. भगवान शिव हे संकट, दुःख आणि पापांचं निवारण करणारे देव आहेत. रुद्राभिषेक केल्यानं भक्ताला शांतता, समाधान आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. या व्यतिरिक्त रुद्राभिषेकाचे अनेक फायदे आहेत. नकारात्मकता दूर होते, घरात सुख समृद्धी आणि शांती येते, आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते. सर्व प्रकारच्या बाधा आणि अडचणीही दूर होतात. तसंच आपल्या मनोकामना पूर्ण होतात, आर्थिक समस्या दूर होतात आणि मानसिक शांती आणि सकारात्मकता मिळते. तसंच आपल्या कुंडलीतील ग्रहदोष शांत होतात. रुद्राभिषेक हा शिवभक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र विधी आहे. तो मनोभावे केल्यास भगवान शंकरांची कृपा आपल्याला नक्कीच प्राप्त होते असं मानलं जातं. रुद्राभिषेकासाठी आवश्यक साहित्य कोणतं आहे ते पाहूयात. शिवपिंड, त्यानंतर अभिषेक करण्यासाठी पाणी. आता बघा, पाणी हळूहळू सोडण्यासाठी गळती आणि पाणी घेण्यासाठी तांब्या आवश्यक आहे. जर गळती नसेल तर तुम्ही चमच्याचा वापर करू शकता. जर शक्य असल्यास तुम्हाला अखंड दिवा लावावा, नसल्यास तेलाचा दिवा लावू शकता तुम्ही. अभिषेक झाल्यावर शिवलिंग स्वच्छ करण्यासाठी एक चांगलं असं वस्त्र असावं. शिवलिंग स्थापन करण्यासाठी पाट असावा. शिवलिंगाला लावण्यासाठी भस्म आणि चंदन असावं. शंकराला प्रिय असणारी फुलं आणि फळं घ्या. पूजाविधीमध्ये दीप आणि धूप असावं. 108 बेलपत्र अभिषेक करताना अर्पण करण्यासाठी, किंवा एक बेलपत्र असेल तर एकही बेलपत्र तुम्ही पुन्हा पुन्हा ते वापरू शकता. यानंतर बघा, अभिषेक करण्याची पद्धत काय आहे ते बघूया.
तुम्ही तुमच्या घरामध्ये एका शांत आणि स्वच्छ ठिकाणी अभिषेक करण्यासाठी जागा निश्चित करून घ्या. शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावं. यानंतर अभिषेकासाठी आवश्यक असलेलं सर्व साहित्य जसं की शिवपिंड, गळती, तांब्या, शुद्ध तूप, दिवा, वस्त्र, पाट, भस्म, चंदन, फुलं, धोत्र्याचं फूल, फळ, दीप, धूप, नैवेद्य, बेलपत्र, अक्षदा, हळद कुंकू, जानवे, घंटा, शंख या सर्व वस्तू एका ठिकाणी तयार ठेवा. यामुळं अभिषेक करताना तुम्हाला उठावं लागणार नाही आणि गडबड देखील तुमची होणार नाही. प्रथम शिवलिंग स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि एका स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर प्रस्थापित किंवा स्थापित करा. पाटावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरल्यास ते अशुभ अधिक शुभ असं मानलं जातं. अभिषेक सुरू करण्यापूर्वी आपल्या मनातील इच्छा किंवा उद्देश भगवान शंकरांना सांगा. हा संकल्प असतो. हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या आणि एक फूल घ्यायचं. आपल्या मनोकामना उच्चारून त्या शिवलिंगावर आपल्याला सोडायच्या आहेत. यामुळं तुमचा अभिषेक कोणत्या कारणासाठी आहे हे देवाला कळतं. म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे. आता अभिषेक सुरू करणं. बघा, अभिषेकाला सुरुवात करत असताना सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक करावा. तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्या आणि गळतीच्या साह्याने किंवा हळूहळू चमच्याने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत पाण्याचा प्रवाह खंडित होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला या जप करत पाणी सोडायचं आहे. इतर द्रव्यांचा अभिषेक जर तुम्ही करणार असाल पाण्यासोबत किंवा क्रमाक्रमाने तर इतर पवित्र द्रव्यांचा सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ दूध, दही, तूप, मध, साखर, गंधोदक, सुगंधित पाणी, भस्म इत्यादी द्रव्यांचा अभिषेक करताना त्या संबंधित मंत्रांचा जप करणं महत्त्वाचं आहे. सामान्यतः ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सर्व प्रकारच्या अभिषेकात केला जातो. मंत्र जप आणि स्तोत्र पठण. बघा, अभिषेक चालू असताना तुम्ही दिलेल्या क्रमाने सर्व मंत्रांचं आणि स्तोत्रांचं पठण करायचं आहे. अभिषेक करताना पठण करायचे मंत्र कोणते आहेत ते आपण सर्वप्रथम पाहूया. रुद्राभिषेक करताना विशिष्ट मंत्राचं पठण करणं महत्त्वाचं असतं. यासाठी तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकातील मदत घेऊ शकता किंवा मग यूट्यूबवर ऐकून त्याचं पठण करू शकता. खालील मंत्राचा समावेश असावा. त्यामध्ये बघा, पुढील मंत्र तुम्हाला रुद्राभिषेक करताना हे क्रमाने आणि याच पद्धतीने मंत्रपाठ करून अभिषेक करायचा आहे, हे लक्षात ठेवा. हे मंत्र येत नसतील तर तुम्ही यूट्यूबवर लावून अभिषेक करू शकता. सर्वप्रथम आपल्या महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा जप 1 माळ किंवा 108 वेळा करायचा आहे. त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा, गणपती अथर्व शीर्षम 1 वेळा म्हणायचं आहे. श्री रामरक्षा स्तोत्र 1 ते 9 श्लोक म्हणायचं 1 वेळा. श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन 1 वेळा करायचं. शिवकवच 1 वेळा, शिवगायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र पंचप्रणव युक्त 11 वेळा म्हणायचा आहे. अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा, काळभैरव स्तोत्र 1 वेळा, शिवअष्टोत्तर नामावली 108 वेळा. प्रत्येक नामावली म्हणताना बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावं. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, 108 बेलपत्र नसतील तर 1 बेलपत्र तुम्ही प्रत्येक नामावलीला शिवपिंडीला स्पर्श करून परत ते बेलपत्र पुढच्या नामाला स्पर्श करावं. असं एक बेलपत्र देखील 108 वेळा तुम्ही घेऊ शकता. बेलपत्र अर्पण करताना शिवअष्टोत्तर नामावलीचे 108 वेळा पठण करताना प्रत्येक नामावली उच्चारानंतर एक अखंड बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा. बेलपत्राची 3 पानं आणि देठ शिवलिंगाकडे असावीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक मंत्राचा स्पष्ट आणि योग्य उच्चार करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला मंत्र येत नसतील तर तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकाची मदत घेऊ शकता किंवा यूट्यूबवर ऐकून पठण करू शकता. हे मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करत आहे. बघा, श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित वाचताना विशेष लक्ष द्या. हा अभिषेक विधीचा महत्त्वाचा भाग आहे. आता अभिषेक समाप्त करणे म्हणजे सर्व मंत्रजाप आणि बेलपत्र अर्पण झाल्यावर अभिषेक पूर्ण होतो. शिवलिंग स्वच्छ वस्त्राने हळूवारपणे अभिषेक झाल्यानंतर पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर शिवलिंगाला भस्म आणि चंदनाचा टिळा लावायचा. ताजी फुलं आणि शक्य असेल तर धोत्र्याचं फूल, फळ
अर्पण करा. दीप प्रज्वलित करून घ्या आणि देवाची आरती करा शंकर भगवानांची. धूप दाखवा आणि वातावरण सुगंधित करा. त्यानंतर तयार केलेला नैवेद्य, मग यामध्ये तुम्ही फळे, मिठाई किंवा कोणताही सात्विक पदार्थ भगवान शंकरांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. शेवटी शांत चित्ताने बसा आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना आपल्याला भगवान शिवशंकरांना करायची आहे. अभिषेक करताना काही चूक झाली असल्यास किंवा मंत्रोच्चारणात काही त्रुटी राहिली असल्यास भगवान शंकरांची आपल्याला या ठिकाणी क्षमा मागायची आहे. ही गोष्ट पण मैत्रिणींनो लक्षात घ्या. जर तुम्ही तात्पुरती मूर्ती किंवा प्रतिमा वापरत असाल तर तिचं योग्य विसर्जन करा. शिवलिंग असल्यास ते आपल्या देवघरामध्ये नेहमीच्या पूजेसाठी आपल्याला ठेवायचं आहे. अभिषेकासाठी वापरलेलं पाणी आणि इतर सामग्री योग्य ठिकाणी तुम्ही विसर्जित करायचे आहे. रुद्राभिषेक हा एक अत्यंत प्रभावी आणि कल्याणकारी विधी आहे. व्यस्त जीवनशैलीत मंदिरात जाणं शक्य न झाल्यास तुम्ही घरी सुद्धा सोप्या पद्धतीने हा अभिषेक करू शकता आणि शिवशंकरांचा आशीर्वाद मिळवू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.